नाथ महाराजांनी या ठिकाणी भगवान महादेवाचं वर्णन करत असताना असं सांगितलंय, शिवभोळा चक्रवर्ती. हा, भगवान शंकराचं असं कुठलं रूप नाथ महाराजांनी बघितलंय? तो परमात्मा भोळा आहे बरं का. झालं असं, पार्वती मातेनं भगवान शंकराला असं सांगितलं, म्हणले देवा, आपण हिमालयामध्ये राहतो, कैलास पर्वतावरती राहतो, आपण गृहस्थ आहोत, मी तुमची बायको आहे, तुम्ही माझा नवरा आहात. नवरा बायकोचं एक नातं असतं आणि त्याच्यापैकी बायकोची काही अपेक्षा असते, ती तुम्ही जाणू शकता? हो म्हटले, जरूर जाणू शकतो. एक गोष्ट मागू? हो. त्यांनी सांगितलं की आपल्यासाठी एखादं चांगलं छोटंसं का होईना एखादं घर असावं, एखादं छोटंसं घर असावं म्हटले आपलं. महादेवाने सांगितलं बरोबर आहे, परंतु घर म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा एकांत कुठे मिळणार? जो आपल्याला हिमालयामध्ये मिळतो, कैलासावरती मिळतो, तो एकांत आपल्याला कसा मिळणार? शांती ती कशी मिळणार जेणेकरून मी परमात्म्याचं ध्यान करेल, स्मरण करेल, नामस्मरण करेल? पार्वती मातेनं सांगितलं, एक काम करा, थोडंसं लोकांपासून दूरच करा, पण आपलं एखादं घर करा. स्त्री हट्ट, सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही. झालं, विश्वकर्म्याला बोलवलं आणि विश्वकर्म्याला सांगितलं की एखादं असं ठिकाण बघ की जे लोकांपासून थोडंसं दूर असेल आणि मला तिथे शांती प्राप्त होईल, आणि त्या ठिकाणी एखादा महाल बांध म्हटले आमच्यासाठी. पार्वती मातेचं असं म्हणणं आहे. बरं ठीक आहे, विश्वकर्मा गेला. अगदी समुद्रापासून थोड्या काही अंतरावरती एक बेट त्यानं बघितलं आणि त्या बेटावरती त्यांनी सुंदर असा महाल बांधला, सोन्याचा महाल बांधला महाराज. हां, एवढंच नाही तर गणांच्यासाठी सुद्धा राहण्यासाठी सोन्याची घरं बांधली. ही सोन्याची घरं बांधल्याच्या नंतर झालं असं की आता भगवंतानं सांगितलं, म्हटलं आता एवढं सुंदर घर बांधलंय तर गृहप्रवेशसुद्धा चांगलाच झाला पाहिजे. म्हटले गृहप्रवेश चांगला झाला पाहिजे. बरं, मग आता काय करायचं? गृहप्रवेशासाठी ब्राह्मणसुद्धा चांगला पाहिजे म्हटले, त्याचे उच्चार चांगले पाहिजेत, हां, त्याचा आचार चांगला पाहिजे. एक काम करा म्हटले, या जगातला सर्वात जो विद्वान ब्राह्मण आहे त्याला बोलवा. झालं, आता हा विद्वान ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून रावण निघाला बरं का. रावण हा ब्राह्मण आहे, हां, त्याचे वडील ब्राह्मण, परंतु राक्षसी वृत्ती असल्यामुळे त्याला राक्षस समजण्यात येतं, परंतु तो दशग्रंथी ब्राह्मण होता रावण. झालं, आता रावणाने अतिशय सुंदर पद्धतीनं ती गृहप्रवेशाची पूजा मांडली, वास्तुशांतीची पूजा मांडली, आणि पूजा म्हणत असताना, पूजा करत असताना अतिशय शुद्ध आणि अस्खलित संस्कृतात मंत्र म्हटल्याच्या नंतर महादेव खूप प्रसन्न झाले. म्हणले वा 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 ब्राह्मण बुवा, काय सुंदर पूजा केली म्हणले तुम्ही. रावणाने विचारलं, देवा आवडली तुम्हाला पूजा? हो, खूप खूप आवडली म्हटले. मी इतका प्रसन्न झालोय की तुम्हाला काय मागायचं ते मागा, मी तुम्हाला देतो. रावण असतो, त्यांनी सांगितलं, देवा हातात पाणी घ्या आणि ज्या घरामध्ये तुम्ही आत्ता प्रवेश करणार आहात ते घरच मला देऊन टाका म्हटले. तो महादेव महाराज, त्यांनी सांगितलं तथास्तु. आणि आहे त्या वस्त्रानिशी परमात्मा शिव आणि पार्वती तिथनं बाहेर पडले आणि त्याच्यानंतर लंकापती रावण झाला बरं का. खरं तर लंका ही परमात्म्यानं, शिवभगवंतानं स्वतःच्या राहण्यासाठी बांधली होती, एकांतवासासाठी बांधली होती, परंतु तो एवढा भोळा आहे की त्याने अख्खी सोन्याची लंका रावणाला दान करून टाकली. किती अजून उदाहरण आपल्याला देता येतील. आपण जर पाहिलं तर झालं असं, त्याला एक गंमत बघा बरं का. जे दैत्य आणि दानव आहेत, हे दैत्य आणि दानव कधीही महाविष्णूची उपासना करत नाहीत, ते करतात शंकराची उपासना. त्याचं कारण असं आहे की महादेवाची उपासना केली तर तो महादेव लवकर प्रसन्न होतो आणि जास्त भानगडीत पडत नाही की हा कशासाठी करतोय, याच्या डोक्यामध्ये काय चालू आहे. नाही, आपली भक्ती करतो, त्याला पाहिजे ते देऊन मोकळं व्हायचं. म्हणून दैत्य आणि दानव भगवान महादेवाची उपासना करत. महाविष्णूची उपासना का करायची नाही? कारण महाविष्णूची उपासना केल्याच्या नंतर तो अनेक पद्धतीने विचार त्या ठिकाणी करतो, कारण तो चतुरातू शिरोमणी. तो काय आहे? तो चतुरामध्ये शिरोमणी आहे. कसं एखादी गोष्ट कशी करायची नाही याचा विचार हा त्या ठिकाणी परमात्मा करतो आणि त्या विचारामध्ये बाकीची माणसं अडकतात. दैत्य दानव म्हणतात नको याच्या नादी लागायला, त्यापेक्षा आपला महादेव बरा, आणि मग महादेवाची उपासना करतात. महादेवाची उपासना केल्याच्या नंतर महादेव प्रसन्न होतात. झालं, एक राक्षस भगवंताची उपासना करू लागला आणि भगवान महादेव त्याला प्रसन्न झाले. त्यांना आशुतोष का म्हणतात? आशुतोष या शब्दाचा अर्थ आहे लवकर प्रसन्न होणारा, म्हणून त्याला आशुतोष असं नाव ठेवलेलं आहे. मग थोडीशी काहीतरी साधना केली की त्या साधनेच्या बळावरती परमात्मा आपल्यावरती कृपा करतो. महादेव प्रकट झाले आणि त्यांनी त्या राक्षसाला सांगितलं, माग तुला काय मागायचं आहे? त्यांनी असं सांगितलं की मला
देवा एक गोष्ट दे, मी ज्याच्याही कोणाच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. तथास्तु. विचार नाही कशासाठी करतोय काय नाही, ज्याच्याही डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म झाला पाहिजे. बरं, आता काय झालं, हा विचार करू लागला, माझ्या हातामध्ये ती शक्ती आहे की नाही हे कसं कळणार. कोणाच्या तरी डोक्यावरती हात ठेवून जर आपण बघितला तर आपली शक्ती भगवंतानं दिली आहे ती खरी आहे की खोटी आहे हे कळेल. आजूबाजूला बघितलं कोणीच दिसेना. मग शेवटी त्याने असा विचार केला की आपण महादेवाच्याच डोक्यावर हात ठेवून बघू की तो जळतो का. महादेवाच्या मागे तो लागला. त्याला भस्मासूर हे नाव प्राप्त झालं. ज्याच्याही कोणाच्या डोक्यावरती हात ठेवेल तो भस्म होणार अशा पद्धतीचा आशीर्वाद हा प्राप्त झाल्याच्यामुळे त्याच्या मागे लागला. आता काय झालं, आशीर्वाद देऊन भोलेनाथ फसले आणि पुढे पुढे धावू लागले. आता या धावण्यासाठी प्रत्यक्ष महाविष्णू त्याच्या धावण्यासाठी आले, मदतीसाठी आले. आता महाविष्णू, मी आपल्याला सांगितलं चतुरातू शिरोमणी, कशा पद्धतीचं चतुरपणा भगवंतानं दाखवला. तर पळता 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 भगवंतानं एका स्त्रीचा अवतार घेतला, त्याला म्हणतात मोहिनीचा अवतार. भगवंतानं मोहिनी रूप धारण केलं म्हणजे अतिशय सुंदर दिव्य अशा स्त्रीचा अवतार हा भगवान महाविष्णूनं धारण केला. आणि हा जेव्हा भगवंताच्या शिवाच्या पाठीमागे पळत होता डोक्यावर हात ठेवण्यासाठी, तेव्हा त्या ठिकाणी मोहिनी रूपातला परमात्मा प्रगट झाला आणि तिच्याकडे बघितल्याच्या नंतरच त्याच्या मनामध्ये तिच्या प्राप्तीसाठी इच्छा निर्माण झाली आणि तो तिथेच थबकला आणि त्या मोहिनीच्या रूपाकडे बघत राहिला. आता ती मोहिनी अर्थात तो परमात्मा, त्याने विचार केला की आता याला नष्ट करणं गरजेचं आहे. मग मोहिनी रूपातला परमात्मा नाचू लागला. त्याच्या समोर, त्या भस्मासुराच्या समोर आजूबाजूला तो नाचू लागला. तो परमात्मा मोहिनी नाचू लागली आणि तो इतका तिच्यामध्ये आसक्त झाला की त्या आसक्तीची पराकाष्ठा अशी झाली की तिने नाच करता करता तिने जर का कंबर हलवली की हाही कंबर हलवू लागला, तिने खांद्यावर हात ठेवले की हाही खांद्यावर हात ठेवू लागला, तिने पाय छमछम केले की तो सुद्धा पाय अशा पद्धतीनं तिच्यासारखं करू लागला. आणि असं करता 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 त्या मोहिनीनं काय केलं, नाचता नाचता स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. जसा तिनं स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तसा यानेही स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला. जसा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला तसा तो जळून भस्म झाला. अशा पद्धतीनं परमात्मा जो आहे तो चतुरातू शिरोमणी, तो शिरोमणी आहे. परंतु महादेव कसा आहे, तो भोळा आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती. नाथ महाराज म्हणतात त्याचे पाय माझे चित्ती. खूप उदाहरण आपल्याला देता येतील. भगवान महादेव कसे भोळे आहे त्याचे अनेक उदाहरण आपल्याला देता येतील, परंतु वानगी दाखल मी आपल्याला ही 2 उदाहरणं दिली. त्याचे पाय माझे चित्ती, त्या महादेवाचे पाय माझ्या चित्तामध्ये, माझ्या अंतःकरणामध्ये राहू दे, असा विचार नाथ महाराज देवाच्या प्रार्थनेमध्ये किंवा त्यांचं वर्णन करताना म्हणतात. आता देवाचे पाय जर बघितले तर वारकरी संप्रदायामध्ये पायाचं महत्त्व हे पांडुरंगाचे आहे. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरणी उभा चैतन्याचा गाभा. समचरणाच्या दृष्टीनं समचरण आणि समदृष्टी ही भगवान विठ्ठलाची प्रसिद्ध आहे. परंतु नाथ महाराजांनी या ठिकाणी भगवान महादेवाच्या पायाचं आणि माझ्या चित्ताचं एकाग्रता व्हावी असा विचार केला. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझ्या चित्तामध्ये त्याचे पाय असावेत. आता परमात्म्याचे जे चरण आहेत ते परमात्म्याचे चरण कसे आहेत तर ते चिद स्वरूप आहेत. आणि चित्तम चिदिती विजानीयात यदा तकाररहितम, जेव्हा चित्त हे तकाररहित असतं तेव्हा ते चिद असतं. ते चिद आणि हे चिद एकत्र होऊ शकतं. आणि म्हणून आपण पाहू शकतो की नाथ महाराज सांगतायत की माझं जे मन आहे हे भगवंताच्या आणि महादेवाच्या पायापाशी लागून राहू दे. आता हे चरण जे महादेवाचे आहेत आणि जे पंढरपुरामधल्या पांडुरंगाचे चरण आहेत त्याच्यामध्ये भेद नाही, ही गोष्ट नाथ महाराजांना दाखवून द्यायची होती. त्याचं कारण असं आहे की तो परमात्मा पांडुरंग विटेवरती विराजमान आहे, परंतु त्यांनी मस्तकावरती शिवलिंग धारण केलेलं आहे. शिवलिंग त्या पांडुरंगानं धारण केलेलं असल्यामुळे तेच स्वरूप त्याचं आहे आणि म्हणून त्याच्या चरणापाशी माझं चित्त लागू दे असं नाथ महाराज सांगतात. आणि माझ्या मुखातूनही परमात्म्याचं नाम येऊ दे. नाथ महाराजांनी असं सांगितलं की भगवान शंकराचं नाम घेतल्याच्या नंतर काय होतं, तयान बाधी क्रोध काम आणि क्रोधाची बाधा त्याला होत नाही. भगवंतानं असं सांगितलेलं आहे, त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः काम क्रोध तथा लोभस्तस्मादेतत्रयं त्यजेत. काय सांगितलंय भगवंतानं, असं सांगितलंय माणसाला नरकामध्ये नेणारी 3 द्वार आहेत. कोणती तर सांगितलं काम क्रोध लोभ. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनमात्मनः. आणि मनुष्याचा नाश करणारी ह्या 3 गोष्टी आहेत. त्यामुळे
सुज्ञ माणसानं या तिघांचा त्याग करावा असं आपल्याला भगवंतानं सांगितलेलं आहे. का या कामाचा, क्रोधाचा आणि लोभाचा विचार प्रत्येक वेळी येतो? या सगळ्या विकाराच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा विकार जर कुठला असेल तर तो काम हा विकार आहे. बरं का, काम हा विकार सर्वात महत्त्वाचा आहे. काम म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची अपेक्षा. बरं, काम का महत्त्वाचा? कारण कामाची पूर्तता जर झाली तर त्याच्यातून लोभाची निर्मिती होते आणि कामाची अपूर्तता जर झाली तर त्याच्यातून क्रोधाची निर्मिती होते. म्हणून कामाला सगळ्या विकारांचा राजा हा म्हणण्यात आलेला आहे. नाथ महाराजांचा एक अभंग किंवा भारूड ज्याला आपण म्हणतो ते प्रसिद्ध आहे बरं का. येडका मदन तो केवळ पंचानन, धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्रासी दराला लाविला जेणे तो केवळ पंचानन. धडक मारिली नारदा, केला रावणाचा चेंदा, दुर्योधनासी मारिली गदा, घेतला प्राण तो केवळ पंचानन. भस्मासुर मुकला प्राणासी, तेची गती झाली वालीसी, विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो केवळ पंचानन. याच्यातून कोण वाचलं तर नाथ महाराज सांगतात, शुकदेवानी धरुनी ध्यान, येडका आणिला कळोन, एका जनार्दनाचरणी बांधिला जेणे तो केवळ पंचानन. याच्यातून फक्त शुकाचार्य वाचले. शुकाचार्य म्हणजे भगवान व्यासाचे पुत्र, म्हणजे पराशर ऋषींचे नातू असणारे, ज्याने की परीक्षिती राजाला श्रीमद भागवत श्रवण करवलं असे जे शुकाचार्य आहेत तेच काम ह्या विकारापासून वाचले. बाकीचे मोठे मोठे असतील या सगळ्यांना या कामाची कोतवालानं नाडलेलं आहे असा विचार नाथ महाराज सांगतात. काय होतं, कधी कधी काय होतं, एखाद्या माणसाला जर का ज्ञान प्राप्त झालं तर त्याला त्या ज्ञानाचा अहंकार प्राप्त होतो आणि मग त्याला असं वाटायला लागतं की मी सर्वश्रेष्ठ आहे. मग मला कोणत्याही पद्धतीचं बंधन बाध्य करू शकत नाही, बाधित करू शकत नाही. अशाच पद्धतीचं भगवान व्यास आणि जैमिनी मुनी हे दोघं एकदा शास्त्र लिहायला बसले. व्यासाने सांगावं, व्यास हे गुरु आणि जैमिनी हे व्यासांचे शिष्य. काय झालं, व्यासाने सांगावं की लिहा, असं लिहा. आणि मग काय करायचे, जैमिनी विचार करायचे की आपले गुरु जरी सांगत असतील तरी ते बरोबर वाटतंय का, आणि वाटलं की ते लिहून काढायचे. असं सुरू असताना व्यासाने एक असा श्लोक सांगितला. त्यांनी सांगितलं, बलवान इंद्रियग्राम विद्वांसमपि कर्षती. काय सांगितलं, इंद्रिय हे बलवान आहेत, ते ज्ञानी लोकांनाही बाधित करू शकतात. असं म्हटल्यानंतर जैमिनी थांबले. त्यांनी सांगितलं, देवा हे चुकीचं आहे. गुरुदेव हे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. एखादा माणूस जर का ज्ञानी असेल तर त्याला कामाची बाधा कशी होऊ शकते, इंद्रियाची बाधा कशी होऊ शकते, हे तुमचं काही मला पटत नाही. व्यासाने सांगितलं, अरे मी तुझा गुरु आहे, तू माझा शिष्य आहे, मला तुझ्यापेक्षा ज्ञान जास्त आहे, माझं ऐक. त्यांनी सांगितलं, देव मला गुरुदेव पटत नाही म्हणले, हे अजिबात पटत नाही. तुम्ही जे सांगताय ज्ञानी जर का असेल तर त्याला इंद्रिय कशी बाधित करू शकतात. बरं, वाद घालू लागल्यानंतर त्यांनी सांगितलं, एक काम कर, तेवढी जागा रिकामी ठेव, कारण आपल्याला पुढे अजून भरपूर शास्त्र लिहायचं आहे. तेवढी जागा रिकामी ठेवली आणि झालं, पुढे सगळं लिखाण झालं. आता पुढे लिखाण झाल्याच्या नंतर एक दिवस असा आला की जैमिनी ऋषी आश्रमामध्ये एकटे होते. एकटे असताना यांचं सांगणं काय होतं की इंद्रियांची बाधा, मी ज्ञानी आहे, तुम्ही ज्ञानी आहे, काय तुम्हाला आणि मला इंद्रिय बाधित करू शकतात? करू शकत नाही ना, मग तुमचं म्हणणं चुकीचं आहे. हा त्यांचा विचार होता. एक दिवस झालं असं, जैमिनी ऋषी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आश्रमामध्ये होते. आश्रमामध्ये आल्याच्या नंतर झालं असं की संध्याकाळची वेळ होती, सुसाट्याचा वारा सुटला, ते दार उघड बंद आश्रमाचं होऊ लागलं. आश्रमामध्ये एकही विद्यार्थी नव्हता, आश्रमामध्ये गुरुदेव नव्हते, आश्रमामध्ये एकही स्त्री नव्हती, कोणीही त्या आश्रमामध्ये नव्हतं आणि एकटे जैमिनी ऋषी त्या ठिकाणी बसलेले होते. आणि त्यांनी असा विचार केला की हे दार खडखड वाजतंय, हे दार बंद करू म्हणजे आपल्याला शांततेमध्ये आपल्याला बसता येईल, ध्यान लावता येईल, जे झोपता येईल, जे काही करायचं ते करता येईल. म्हणून दार लावण्यासाठी जेव्हा जैमिनी ऋषी त्या ठिकाणी दाराकडे गेले तेव्हा त्यांनी असं बघितलं, बाहेर जोरदार पाऊस सुरू आहे आणि समोरच्या झाडाखाली एक सुंदर तरुणी ही ओली झालेली आहे, पावसामध्ये भिजलेली आहे. असा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी त्या स्त्रीकडे जाऊन त्यांनी असं सांगितलं, हे देवी, तुम्ही एकट्या दिसता, रात्र झालेली आहे, पाऊस पडतोय आणि आपण कदाचित भिजून आपल्याला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे, आपण माझ्या आश्रमामध्ये चलावं आणि आपण त्या ठिकाणी आराम करावा. त्या स्त्रीनं असं सांगितलं. म्हटले, आपण कोण? त्यांनी सांगितलं, माझं नाव जैमिनी. बरं, मग आपल्या घरच्या आश्रमामध्ये आहेत? जैमिनीने सांगितलं, नाही, माझं अजून लग्न झालेलं नाही. नाही झालं? तुम्ही ब्रह्मचारी आहात? हो, मी ब्रह्मचारी आहे. मग त्या स्त्रीनं असं सांगितलं की एकटा ब्रह्मचारी पुरुष किंवा एकटा परपुरुष घरामध्ये असताना कुलवान स्त्रियांनी त्याच्याकडे जायचं नसतं.
माझं लग्न झालेलं नाही, मी कुमारिक आहे, परंतु माझे काही संस्कार माझ्या घरच्यांनी जे घालून दिलेले आहेत की एकटा पुरुष असताना स्त्रियांनी मुलीनं घरात जायचं नसतं परपुरुषाच्या, आणि ते माझ्या डोळ्यासमोर आहे. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करते की तुम्ही मला अशा पद्धतीचा आग्रह करू नका. मी या ठिकाणी ठीक आहे, जाईल थोडासा पाऊस कमी होईल, मी निघून जाईल. परंतु जैमिनी ऋषीने सांगितलं, तुम्ही माझ्यावर संशय करताय? अहो मी ज्ञानी आहे, व्यासांचा मी शिष्य आहे, मी ज्ञानी आहे, मला परमात्म्याची अपरोक्षानुभूती प्राप्त झालेली आहे, आणि तुम्ही माझ्यावर संशय घेता. मनामध्ये संशय ठेवू नका, संशय बाळगू नका. या आतमध्ये असं आश्वस्त केल्याच्या नंतर ती स्त्री जैमिनी ऋषींच्या आश्रमामध्ये आतमध्ये आली, खोलीमध्ये आली. आता खोलीमध्ये आल्याच्या नंतर अंग ओलं असल्यामुळे जैमिनींनी त्यांना कपडा दिला आणि सांगितलं, तुमचं अंग पुसा. अंग पुसल्यानंतर सुद्धा मात्र खूप वेळापासून ती स्त्री पाण्यामध्ये भिजत असल्यामुळे, पावसात भिजत असल्यामुळे तिला कुडकुडी होऊ लागली बरं का. असा हात हलू लागले, हातपाय सगळे हलू लागले, हुडहुडी तिला भरली. आणि जैमिनींनी असा विचार केला की हिला त्रास होतोय, आपण अग्नी प्रज्वलित करूयात, म्हणजे तिची जी थंडी आहे ती कमी होईल. अग्नी प्रज्वलित केला आणि ते जैमिनी ऋषी आणि ती स्त्री असे ते शेकत बसले. हे दोघं शेकत बसल्याच्या नंतर जैमिनींच्या मनामध्ये असा विचार आला की ही स्त्री एकटी आहे, आपण पुरुष एकटे आहोत, आश्रमामध्ये दुसरं कोणी नाही, विद्यार्थी नाही, गुरुजी नाही, आपण ह्या स्त्रीचा भोग घ्यावा असा विचार त्यांच्या मनामध्ये आला. हा विचार मनामध्ये आल्याच्या नंतर तो त्यानं त्या स्त्रीला बोलून दाखवला. त्यांनी सांगितलं की मला तुझ्याशी भोग घेण्याची इच्छा आहे. असं म्हटल्याच्या नंतर त्या स्त्रीनं सांगितलं, मी तुम्हाला सांगितलं होतं की परपुरुष असताना एकट्या स्त्रीनं जाऊ नये, त्या ठिकाणी काही गोष्टी होण्याची शक्यता आहे, परंतु तुम्ही ऐकलं नाहीत. परंतु मी कुलवान आहे, त्यामुळे मी अशी तुमच्याशी रत होणार नाही. तुम्ही जर माझ्याशी लग्न करणार असाल तर मात्र काही हरकत नाही, असा विचार त्या स्त्रीनं सांगितला. त्या सुंदर स्त्रीचं हे बोलणं ऐकल्याच्या नंतर जैमिनी लगेच तयार झाले. त्यांनी सांगितलं, चला हे काय म्हणले, हा अग्नी, हा ब्राह्मण, चला म्हणले आपण लग्न करून टाकू. तिने सांगितलं, आमच्यात पद्धत वेगळी आहे, आमच्यामध्ये अशा पद्धतीचं लग्न नसतं म्हणले. आता अग्नी चालू आहे, हा आश्रम आहे, ठीक आहे, म्हणजे आपलं घर झालं बरोबर. आता आमच्याकडे पद्धत अशी आहे की जर का लग्न व्हायचं असेल मुला आणि मुलीचं, तर आतमध्ये अग्नी प्रज्वलित असावा, तो अग्नी आहे. घर असावं, हे घर आहे. त्या घराभोवती 3 प्रदक्षिणा मारायच्या म्हटले. मारू की म्हटले, तसं नाही, नवरीनं नवऱ्याच्या खांद्यावर बसून मारायच्या म्हटले. त्यांनी सांगितलं काही हरकत नाही, कारण कामातुराणाम न भयम न लज्जा. जे कामातुर असतात त्यांना न कशाचं भय असतं, न कशाची लाज असते. त्यांनी सांगितलं, बस लवकर माझ्या पाठीवरती, आणि खांद्यावरती त्या स्त्रीला घेऊन चक्रा मारू लागले. पहिली चक्कर झाली, विचार करू लागला, पटकन आपण दुसरी तिसरी चक्कर करू. दुसरी फेरी मारली आणि तिसऱ्या फेरीच्या वेळी काहीतरी कानाला केस लागले, आणि केस लागल्यानंतर त्यांनी केस बघितलं तर ते पांढरे केस होते. वर असं बघितलं तर प्रत्यक्ष व्यास महर्षी त्यांच्या खांद्यावर ते स्त्रीचं रूप ते व्यासांनी पकडलं होतं आणि ते खांद्यावरती बसलेले दिसले. आणि शिष्याला विचारलं, बाबा मी जे तुला सांगत होतो बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसमपि कर्षती, हे लिहायचं का लिहायचं नाही? आणि ओशाळलेल्या त्या जैमिनी ऋषीने सांगितलं, हो देवा, ज्ञानी जरी असला तरी त्याला काम बाधित करू शकतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे हा काम कोणालाही आपल्या कवेमध्ये घेऊ शकतो. अशा पद्धतीचा जो काम आहे त्या कामापासून आपण दूर राहिलं पाहिजे. कारण हा काम काय करतो, कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. हे काम काय, हा काम काय करतो तर आपलं चित्त घेऊन जातो आणि परमात्म्याचं मुख आपल्याला बघू देत नाही. म्हणून काम आणि क्रोध या दोन्ही गोष्टींना आपण त्यागलं पाहिजे. एकनाथ महाराजांना आपण शांतीब्रह्म म्हणतो, कारण एकनाथ महाराजांनी आपल्या जीवनामध्ये कधीही क्रोध केला नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे, एक यवननाथ महाराजांच्या अंगावरती अनेक वेळा थुंकला, आपल्याला सर्वांना कथा माहिती असेल. परंतु नाथ महाराजांनी त्याला काहीही न बोलता 108 वेळा स्नान केलं.
तो जेव्हा ओशाळला आणि म्हणू लागला, महाराज तुमच्यासारख्या महात्म्याला मी त्रास दिला काही पैशांच्या आमिषानं, मला क्षमा करा. तेव्हा नाथ महाराजांनी सांगितलं, तुला क्षमा करण्याचं काही कारण नाही, उलट तू पुण्य केलेलं आहेस. आश्चर्यचकित झालेल्या त्या यवनानं विचारलं, त्या मुसलमान युवकानं विचारलं, म्हणले असं कसं बोलता तुम्ही, उलट माझ्याकडून पाप घडलंय, तुमच्यासारख्या महात्म्याला माझ्याकडून त्रास झाला आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, पाप नाही पुण्य घडलेलं आहे, कारण दररोज मी एकदाच गोदावरीचं स्नान करायचो, आज तुझ्यामुळे मला 108 वेळा गोदावरीचं स्नान घडलेलं आहे आणि त्यामुळे तुझ्याकडनं पुण्य घडलेलं आहे. पण बाबा, पान खाऊन खाऊन, चुना खाऊन खाऊन, कात खाऊन खाऊन तुझं तोंड भाजलं असेल, घरी चल, तुला मध चाकतो म्हणजे तुझ्या तोंडाचा दाह शांत होईल. हा विचार आपण जर बघितला तर याच्यामध्ये काय दिसतं, यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देवनी मुक्त केला. प्रसाद देऊन नाथ महाराजांनी त्याला मुक्त करून टाकलं. नाथ महाराजांच्या जीवनामध्ये शांती ही आढळ होती, म्हणून नाथ महाराज आपल्याला उपदेश करतात, शांतीचे निसवे धरी वेगे सोय, एका जनार्दनी पाय पावशील. तुम्हाला जर का परमात्म्याचे चरण पाहिजे असतील, प्राप्त करून घ्यायचे असतील, तर तुम्ही काय केलं पाहिजे, शांती अंतःकरणामध्ये बाळगली पाहिजे, असा विचार नाथ महाराज आपल्याला सांगतात. आपण बघा, नाथ महाराज आपल्याला बोलताना सांगतात, तयान बाधी क्रोध काम. मुखानं परमात्म्याचं नामस्मरण जर का केलं तर त्याला काम आणि क्रोधाची बाधा होऊ शकत नाही. आता हे नाम काय आहे, संत महात्मे आपल्याला वारंवार सांगतात, नाम घ्या. आता विठ्ठलाचं नाव घ्यायला सांगतात, रामाचं नाव घ्यायला सांगतात, रामकृष्ण हरी म्हणायला सांगतात, आता तर शिवाचं नाव घ्यायला सांगतात. आपण वैष्णव असून शिवाचं नाव आपण सुरुवातीलाच बघितलं की हा भेद संतांच्याकडे नसल्यामुळे परमात्म्याचं कोणतंही नाम घ्यायला संत महात्म्याने आक्षेप घेतलेला नाही. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाते, रामकृष्ण गोविंद हरिनारायण निशिदिनी भजन करारे, किंवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. अशी खूप प्रमाण आपल्याला देता येतील की त्याच्यामध्ये परमात्म्याचं एक नाव किंवा अनेक नामांचं मिश्रण हे आपल्याला संत महात्म्याने सांगून ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याच पद्धतीचं एक नाव म्हणजे शिव, आणि अशा पद्धतीच्या परमात्म्याचं ते नाम घ्या असं नाथ महाराज सांगतात. परमात्म्याचं नाम घेण्याचं कारण असं आहे की नामामध्ये एवढी शक्ती आहे की पापी आपल्या आयुष्यात जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. नामनोस्ती यावती शक्ती पापनिर्हरणे हरे हे न तावत कर्तुम शक्नोती पातकं पातकी जनाहा. आपल्या आयुष्यात पापी जेवढं पाप करू शकत नाही तेवढं पाप घालवण्याची ताकद परमात्म्याच्या एका नामामध्ये आहे. आणि म्हणून ते एक नाम, मग ते कोणतंही असो, ते घ्यायला हवं. आणि म्हणून नाथ महाराज आपल्याला सांगतात, तयान बाधी क्रोध काम. केव्हा वाचे वदता शिवनाम. परमात्म्याचं, भगवान शंकराचं नाम घेतल्याच्या नंतर आता काम क्रोधाची बाधा होऊ शकत नाही.